हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप की तुम्ही सर्व खूप मस्त मजेत आणि आनंदात असाल. तर आज आपण आलेलो आहोत एका छान अशा लग्नाच्या ठिकाणी. तर हे माझ्या मावस भावाचं लग्न आहे आणि याच्या अगोदरचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल. तर आज इकडे वैदिक पद्धतीने लग्न चालू आहे. तर तेच मी तुम्हाला दाखवणार आहे आणि इथलं जे लोकेशन आहे ते सुद्धा दाखवणार आहे. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे राहण्यासाठीची सोय केलेली आहे. इथे आहे स्पेशल रूम. याच्या बॅक साईडला पण रूम आहेत, परंतु मी तिकडे गेली नाही आहे. आणि इकडल्या साईडला दिसत आहे ते आहे टेंट. तर छान अशी व्यवस्था आहे राहण्यासाठीची, की सर्वांना व्यवस्थित मॅनेज होईल अशा पद्धतीने. आणि इथलं वातावरणसुद्धा खूप छान आहे. तर आपण आता वैदिक पद्धतीने लग्न जिकडे चालू आहे तिकडे जाऊया. तोपर्यंत मध्ये काही फोटोशूट असेल तर आमचं होणारच आहे. त्याच्यानंतर बऱ्याच जणांनी कालच्या व्हिडिओला मला विचारलं होतं की हे एक्झॅक्टली कुठे आहे ते. तर हे आहे नारायणगाव येथे आणि यशोधन ॲग्रो टुरिझम असं नाव आहे. तर मस्त अशी डोंगराच्या भागामध्ये आहे आणि खूप छान वाटतं. कालच्या व्हिडिओमध्ये सर्वांनी सुरुवातीचं लोकेशन बघितलं होतं, त्याच्यावरून विचारलं असेल बहुतेक की हे कुठे आहे ते. तर हे आहे नारायणगाव इथे आणि खूप छान असं आहे. आल्यानंतर खूप फ्रेश वाटतं आणि मस्त एकदम छान वातावरण आहे. तर इकडे जाऊया. इकडे चालू आहे वैदिक पद्धतीने लग्न आणि बाकीचे जे आहेत ना ते सावलीला मस्त बसलेले आहेत गावाकडचे वगैरे. आणि इथे चालू आहे लग्न, तर आपण इथे जाऊन बघूया. तर इथे चालू आहे विधिवत पद्धतीने लग्न. आता आपल्याला माहिती आहे की याच्यामध्ये आपण 7 फेरे घेत असतो, तर तोच कार्यक्रम इथे चालू आहे. याच्या अगोदर बराचसा कार्यक्रम झाला आहे. तर आता हे फेरे घेताना त्यांचं महत्त्वसुद्धा आपल्याला समजणार आहे. तर चला बघूया आपण काय महत्त्व आहे त्याचं. हॅलो, सुरुवात करायची. मित्रांनो थांबू नका बघा. दोघांनी 7 फेऱ्या व्यवस्थित पूर्ण करायच्या. आणि ओम आनो वदागतो रदासो अपरितासः उद्विग्नः देवानो यथा सद्गुरी असंगप्रायो रक्षिताहो दिवे दिवे देवानो रातिरभति निर्वतं देवणः आयुः प्रतुरन्तु जीवसे तामपूर्या निविदाहुयं भगमित्रो अर्युमणं सोममश्विनः सरस्वतीनः मयस्करातो तन्नो भ्रातो भेषजन्मातो पृथिवीतः पितायुः स्वसिंह इन्द्रो वृद्धश्रवः सुशिना भूता विश्ववेदः सुशिनो तारशो अरिष्टनेमि सुशिनो बृहस्पतिर्दधातु. पुढची लावणी फेरी मार, वाऱ्याने तिथं पल्लू येते तिथे, थोडी काळजी घे. चला ओम माविभू शांतः अपरितशांतः पृथिवी शांतिरापः शांतिरोपदयः शांतिः वनस्पतयः शांतिः सामा शांति यतो यथा समिहसे ततो अभयं पुरुषन्तः कुरु पशुभ्यः सुशान्तिरभवतु. प्रदक्षिणा कार्यतु यात. थांबायचं आणि नमस्कार करा. बंधू, वधूराणीचे बंधू पुढे यायचे. वधूराणीचे बंधू चला वरती यायचे. भाऊ, वधूचा भाऊ वरती यायचे. पण सांगा हो. ओम त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनं उर्वारुकमिव बन्धनात् मृत्युर्मुक्षमामृतात् स्वाहा. ओम त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनं उर्वारुकमिव बन्धनात् मृत्युर्मुक्षमामृतात् स्वाहा. आता व्यवस्थित हात करा. तुम्हाला भेटला का? हॅलो, इथे खाली आहे मंडपाच्या इथे. तू कुठं आहेस?
यज्ञ होतो त्याला लाजा होम असं तो आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. ओके, फोटो घ्यायचा. आता तो हात काढून घ्यायचा. 6 मिनिटं खाली वाचा. ओम त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनं उर्वारुकमिव बन्धनात् मृत्युमुक्षमामृतात् स्वाहा. नमस्कार करा. नमस्करोमि. दोघांनी धर्मी कामी नाती चहावी पुन्हा धर्मी आर्तेश कामेश नाती करामी पुन्हा धर्मेश आर्तेश कामेश नाती करामी. याचा अर्थ धार्मिक गोष्ट पण वेळप्रसंगाला तुम्ही द्यायचं कामेच्या मंदिराचे लोक तुमच्या विवाह करायला वेळ काढून आले तसं तुम्ही त्यांच्या प्रत्येक सांगायचं नाही ना, माहिती आहे तुला तर. क्लिक करा महत्वाचं. हो पूर्ण तयारी हे खाली मी की आवरला आता. आता मी सांगतो तसा अंधार आपण लावून घ्यायचा. आधी साक्ष ठेवून ब्राह्मण साक्ष ठेवून विधी केला म्हणून अंधारा लावायचा आपण. लक्ष देऊन बरं राजा. सावलीत नाहीच कंठा बसला बेंबीच्या जागेला दोन्ही खांद्यांना लाव आणि जिभेवरती टेकून हे तुझी ताकद वाढवण्यासाठी मदत करते. ओके, आता तू तुझ्या कपाळीला मणिमंगळसूत्र मागण्या आणि जिभेवरती म्हणजे ही तुझी सौभाग्य आबादी ठेवण्यास मदत केली. पर्यायाने तुझा संसार उत्तम मध्यभागी यायचं. आता या ठिकाणी आपण कान वेळा करणार आहोत. मागे यायचं. खाली उभं राहा. तिकडे गेली मागे मागे गेली मागे. नाही जोरात जोरात एकदम जोरात. जरा पुढे राहा थोडे. काही मागे त्यांच्याकडेच बघा. तेव्हा जरा तुम्ही बघा त्यांच्याकडे असा. थांब 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 मेहनत नाही करणार. होऊन गेला डोळ्यात. ओके रेडी स्टार्ट. पे दादा पाहिजे त्याच्या चेहऱ्यावर. अरे सर कानोडे कानाला काही वय ना. जळीस्थळी देशात विदेशात विदेशात ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी माझ्या बहिणीला घेऊन जायचं आणि तिची काळजी घ्यायची. तुमचा संसार सुखाचा झाला. किती कमी पुढे
या ठिकाणी सर्व पाहुणे मंडळी विनंती, अगदी 5 मिनिटाचा विधी, सर्वांनी शांतता राखा की जेणेकरून विधी काय चालला आपणास कळेल आणि त्यानंतर आपण गप्पा गोष्टी चालू ठेवा. आनंदाचा क्षण आहे आपला, फक्त हा विधी होईपर्यंत थोडी शांतता अपेक्षित आहे. पण आता जायचं कसं तिकडे चाललं एवढी गर्दी. जा. ओके, अंगठ्यावरती ठेवा, अंगठ्यावरती एक क्लिक करा. ओके ठीक. आता उभं राहायचं, खांद्यावरती हात ठेवायचा, पुन्हा डाव्या हातामध्ये हात. ओके, ते याचं महत्व नक्की काय आहे आणि मग ती सुपारी पुढे करायची. ओके. हरि ओम सप्तपदी पूजनम अथम ओम ईशम एकपदी भवम सामानुर्ताणं भवम पुत्राण विद्यावहे बहुस्ते संतु जरदृष्टयाः. ही सुपारी पुरुषे सर्व. आता या पहिल्या पदाचा महत्व असा आहे की हे वधू तू माझ्या बरोबर एक पाऊल म्हणजे पहिलं पाऊल चाललेले आहे आणि यामुळे आनंदाने आपण जीवनाला सुरुवात करत आहोत आणि त्यामुळे तू माझ्या जीवनात प्रत्येक गोष्टीमध्ये साथ अन्न शिजवून मला तू द्यायचं, म्हणजे थोडक्यात अन्न बोलण्याचं काम. म्हणजे आता थोडक्यात थोडासा आता काका आणि जवळ असल्यामुळे पुढे जाऊन सांगतो स्विगीवरनं काय मागवायचं. ओके ठीक आहे, चल पुढच्या पावला. दुसरा बरोबर अंगठा ठेव त्याच्यावरती, पुन्हा हातामध्ये हात. ओम ऊर्ध्वे द्विपदे भवम सामानुर्वतां भवम पुत्राण विद्यावहे बहुस्ते संतु जरदृष्टयो. आता याचा अर्थ होतो, आधी ती सुपारी थोडीशी बाजूला करतो. आता याचा अर्थ असा आहे की दुसरं पद तू माझ्या बरोबर चालत आहे, या अनुषंगाने आपल्या मधुर मिलनात जे आपत्ती होईल त्याने आपला संसार चांगला वाढला पाहिजे. या पुढच्या तिसऱ्या व्यवस्थित सावकाश अंगठा ठेवायचा, पुन्हा खांद्यावरती हात राखायचा. ओम रासस्पोषानं त्रिपदी भवम सामानुर्वतां भवम पुत्राण विद्यावहे बहुस्ते संतु जरदृष्टयो. सुपारी थोडीशी इकडे घ्यायची. आता याचा अर्थ आहे की तू आज माझ्या घरामध्ये लक्ष्मी स्वरूपात प्रवेश करत आहे, त्यामुळे आपल्या घरातील अन्नधान्य व त्याचबरोबर धनधान्य तुझ्या पायगुणाने वृद्धिंगत होत. पुढे यायचं. आता चौथं पाऊल. हरि ओम चतुर्पद. पुन्हा हातामध्ये ओम औ ओम भायो भवायो चतुष्पदे भवम सामानुवतां भवम पुत्राण विद्यावहे बहुस्ते संतु जरदृष्टयोः. सुपारी थोडीशी पुढे करायची. याचा अर्थ काय की आजपासून तू माझ्या बरोबर साथ देऊन चालायचं, माझ्या सुखदुःखात तू बरोबर राहिली पाहिजे व तुझ्या प्रत्येक गोष्टीत सपोर्ट माझ्या बरोबर राहायला पाहिजे. पुढे यायचं. अथ पंचम भव ओम औज प्रजाभ्यो पजपदी पद पंचपदी भव सामानुर्तां भवम पुत्राण विद्यावहे बहुस्ते संतु जरदृष्टयोः. ती सुपारी थोडीशी पुढे करायची. आता मनुष्य सांगितलं की संततीसाठी जी कारक परिस्थिती आहे भगवंताने आपल्याला देऊ, आपल्या पद्धतीने भगवंत अनुकूल पद्धतीने आपल्याला योग्य संतती देऊ आणि ती कशी असावी पाहिजे की जेणेकरून सर्व गुण संपन्न पाहिजे. यासाठी आपण चांगला विचार अनुकूल ठेवून या गोष्टी. ओके. हरि ओम षष्टपदी ओम रुचयो तुभ्यं षष्टपदी भव सामानुवृतं भवं पुत्राण विद्यावहे बहुस्ते संतु जरदृष्टयो. सुपारी थोडीशी हलवायची, पुढे करायची. आता याचा अर्थ काय सांगितलेला आहे की प्रत्येक गोष्टी अनुकूलता निर्माण करण्याचं काम हे स्त्री वर्गाला सांगितलेले शास्त्र. मग ते आनंददायी परिस्थिती निर्माण करणे, घरामध्ये लक्ष्मी वृद्धिंगत करणे, सुंदर असं भोजन करणे आणि घरातले वातावरण सुंदर ठेवणे, या सर्व गोष्टी तू माझ्यासाठी कर आणि मी देखील तुला त्यामध्ये साथ. ओके. शेवटची पद या 7वं. ओम ओ सखाः सप्तपदी भव सामानुवृतं भवं पुत्राण विद्यावहे बहुस्ते संतु जरदृष्टयोः. ही सुपारी थोडीशी हलवायची. आता याचा अर्थ असा आहे
आणि शास्त्र सुद्धा असं आहे की या सप्तपदी केल्यामुळे ह्या सर्व गोष्टीची 6 पावलं चालली की आपण दोघजण आचरणात आणणार आहोत आणि भगवंत कृपेने सर्व सुख संपदा भगवंत आपल्याला देऊ आणि 100 वर्षापर्यंत संसार सुखाचा करू असा त्याचा अर्थ सांगितलाय. त्यामुळे ते हातामध्ये घेऊन एकमेकाकडे बघायचंय आणि सांगायचं 100 वर्ष संसार सुखाचा होईल अशा पद्धतीने आपण अनुकूल वातावरण निर्मिती करू भगवंत आपणास आशीर्वाद दे. ओके, सर्वांनी फुलाच्या पाकळ्या व्हायच्या. सर्व मंगल मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणोस्तुते नमो देव्ये महादेव्ये शिवाय सततं नमः प्रकृते भद्राय नियतात्मता स्वाहा. काही नाही बोललो मागं आता घेऊ शकतात सप्तपद झाले. सर्वांनी पाकळ्या हातामध्ये घ्या. अजून इच्छा आहे त्यांची फोटोग्राफरांची. कार्य या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे परंतु पटकन मित्रमंडळ आहे ना त्यांचं. या हातामध्ये पटकनी तुम्ही सांगा पटकन करून घ्यायचं जे पुढचं विधी चालू सगळ्यांनी मोबाईलचे हात कॅमेऱ्याचे हात टाकून दिले सगळे आतमध्ये. तेच ना मी म्हटलं ना कोणीतरी तुला टाकलं. ओके रेडी 1 2 3 टाका. खऱ्या अर्थाने पती म्हणून आपण या ठिकाणी विवाहबद्ध झालेले आहात. इकडे यायचं वरती यायचं. आता उजव्या खांद्यावरती पुढे उजव्या खांद्यावरती लांब बोट करायची दाखवायचं म्हणजे चंद्र दाखवतो. बघा तिकडे तिला दाखव. हा हा पुढे मान माझ्याकडे टिल्ट करा. चंद्र आहे पण चला गाठ सोडणारी सुवासिनी पुढे यायची. गाठ सोडणारी सुवासिनी या जागेवर. चला गाठ सोडणारी सुवासिनी पुढे यायचे. या ठिकाणी वधुराणी वरराजा आणि गाठ सोडणारी सुवासिनी नाव घेणार आहे. सर्वांनी नाव वधुराणी वरराजा आणि गाठ सोडणारी सुवासिनी नाव घेत आहे. ऐकायचं आहे आपण. नाव घ्यायचं आणि त्यानंतर वराकडील 5 सुवासिनी इकडे यायच्यात. वराकडील 5 सुवासिनी येऊन थांबायच्या. आपण पोटी भरण्याचा कार्यक्रम करणार आहोत. 5 जणी या ठिकाणी येऊन थांबायचे. आता आपण नाव घ्यायचं. निखिल तुझाच फोन आहे रे, तुझाच मंगळसूत्राला 2 वाट्या, एक सुखाची आणि एक सासरची. श्रीकांतरावांचं नाव घेते तुमच्या सगळ्यांच्या आग्रहाखातर. काय म्हटलं घे तू आता. प्राजक्त काय चांदीच्या ताटात खव्याचे पेढे. चांदीच्या ताटात खव्याचे पेढे. निखिल रावांचं नाव घेते सप्तपदीच्या पुढे. खंडोबाच्या मंदिरात पडलं सोन्याचं ऊन. खंडोबाच्या मंदिरात पडलं सूर्याचं ऊन. मयुरीला करून आणलं माझ्या मातोश्रीची सून. तर आता विधिवत पद्धतीने लग्न झालंय आणि माझं जेवण पण झालंय. पण कृष्वी इथे झोपलेली होती तर मग मी आता तिला जेवण घेऊन आली आणि आता तिचं मस्त असं जेवण चालू. काय खाते कृषू तू? डान्स केला काय? पापड. मावशीकडे बघून काय काय जेवायला काय काय मज्जा येते का? मज्जा येते का? तुला आवडलं का लग्न? डान्स केला का तू? डान्स केला का कृषू?
आज नाही केला डान्स? डान्स नाही केला आज क्रिशवीने? काय ग मावशी? डान्स नाही केला रिशू? त्याच्याकडे शर्विलकडे नको बघू, त्याला झोपायचंय. शर्विल हा काय? हा 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 हा. इकडे चल चल चल, जेवायचं तुला. दादा पण क्रिशू त्याला काय म्हणायचं? काय म्हणायचं त्याला? पापड घे पापड. शर्विल पापड घे खायला. शर्विल पापड खा ना, तुला खायचा का पापड? टोमॅटो खायचं का? टोमॅटो टोमॅटो